काय नेमकी मागणी करा? बलात्काराचा तर निषेध आहेच, पण त्या पाठीमागची जी मानसिकता आहे व्यवस्थेची, आज मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा स्वयंप्रेरणेने जी सुमोटो दाखल करून घेतला या घटनेच्या संदर्भात अर्ज, आणि त्यांनी सुद्धा अत्यंत कडक ताशेरे राज्य सरकारवर ओढलेले आहेत की जोपर्यंत जनतेच्या संतापाचा विस्फोट होत नाही तोपर्यंत आपण दखल घेणार नाही का. त्यामुळे ही घटना घडली तरी सुद्धा त्या संस्था चालकांचे, शाळेचे उच्च पदस्थ जे आहेत त्यांचे या व्यवस्थेशी म्हणजे अर्थातच सत्ताधारी बीजेपीशी फार मोठे लागेबांधे आहेत. संस्था चालक तिथले जनकल्याण अंबरनाथ शाखेचा जिल्हाध्यक्ष आहे, त्यामुळे दाखल करून घ्यायची किंवा नाही हे दडपता येईल का, अशा पद्धतीचं सगळं वातावरण होतं. हे ठाणे जिल्ह्यातच नाही, देशभर आणि महाराष्ट्रभर सगळीकडे असंच वातावरण आहे. ही जी मानसिकता ही फार धक्कादायक आहे. ही मुळातून कुठे सुरू होते तर महाराष्ट्रातलं आणि आता 2024ला या देशातलं दोन्ही सरकार बेकायदेशीर निवडून आलेली आहे. 24च्या लोकसभा निवडणूक किमान अनेक तज्ञ आता सर्वोच्च न्यायालयात गेलेत, ते पुराव्यांसकट ते दाखवून देत आहेत की किमान 70 ते 80 खासदार खोटे निवडून आलेले आहेत. महाराष्ट्रातलं सरकार आणि महाराष्ट्रातले राज्यपाल यांनी ज्या पद्धतीने संगनमत करून हे बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार निवडून आलेले आहे. या महाराष्ट्रात अर्थात भारतात सुद्धा जंगल उद्ध्वस्त होत आहेत. छत्तीसगडचं सहदेव असो, आरे कॉलनी असो, ग्रेट निकोबार मधले असो, सगळी वृक्षवल्ली कापली जाते. कारखान्यांमधल्या तरुण वर्गाला ज्या पद्धतीने कंत्राटी कामगार पद्धतीत आणि आउटसोर्सिंग मध्ये त्यांच्या आत्म्यावर बलात्कार केला जातोय. बलात्कार फक्त शरीरावर होतो असं समजू नका. जे साथी श्रीमंत लोक ज्या पद्धतीने प्रकल्प उभारणी करताना बिल्डर लोक वगैरे ज्या पद्धतीने रहिवाशांना त्यांचा अधिवास नष्ट करतात, त्यांचे हक्क नष्ट करतायत, ही एक प्रचंड मस्ती या व्यवस्थेला आलेली. राहुल गांधींना सुद्धा ट्रोल करण्यामागे हीच मानसिकता होती. यातूनच तरुण वर्गाला चुकीचे संदेश जातात, ते चुकीचे ग्रहण करतात आणि अशा तऱ्हेचे गुन्हे घडत जातात. बलात्कार, चोरी, दरोडेखोरी, खुनाखुनी. कारण त्यांना असं वाटतं की जर आपण कुठल्या बड्या राजकारणाशी संबंधित असलो तर आपल्याला कोण केसाला धक्का लावणार नाही. या मानसिकतेवर आम्हाला प्रहार करायचा आहे. केवळ त्या बलात्काऱ्यांना कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे, होईलच, कशी नाही होणार ते आम्ही बघू. उज्ज्वल निकम त्यांची व्यक्तिगत जी काय इंटिग्रिटी ज्याला आपण म्हणतो, त्यांची स्वतःच्या वैयक्तिक करिश्मा आम्हाला माहिती आहे. त्या व्यवस्थेला बांधलेले विशेषतः बीजेपीचे उमेदवार पण होते. त्यांनी आतापर्यंत कशा पद्धतीने वकिली केली तेही आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा हे बलात्कारी सुटणार नाहीत. पण त्या पाठीमागे जे पोलीस अधिकारी, पोलीस प्रशासन, राजकीय धुरीण ज्या पद्धतीने याला पाठीशी घालत त्यांचं काय करणार, त्यांना पण कडक शासन व्हायला पाहिजे. जनाक्रोश असा पाहायला मिळतोय. तुम्ही या ठिकाणी मूक पद्धतीने आंदोलन केलं आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवरती आंध्र प्रदेशमध्ये देखील एक महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा तो कायदा आहे, तो पारित केलेला आहे. त्या कायद्याविषयी तुम्ही काय सांगाल? आपल्याकडे हा कायदा आणण्याकरिता आपल्याला काय नेमकं केलं पाहिजे? आपल्याला या महाराष्ट्रात खरं म्हणजे मला असं वाटतं कुठून आपल्याला कायदे आयात करायची सुद्धा गरज नाही. तुम्ही फक्त तुमची पोलीस दलाची मानसिकता बदलली पाहिजे, त्यांना नीतिमान केलं पाहिजे. पोलीस दलाची खच्चीकरण पोलीस दलाचं झालेलं आहे, त्यांची नीतिमत्ता धुळीला मिळालेली आहे. त्या कायद्याच्या अंतर्गत सुद्धा तुम्ही आंध्र प्रदेशचा कायदा आणला तर चांगलीच गोष्ट आहे, पण तोही येण्या अगोदर फक्त पोलीस दलाला, त्यातल्या सज्जन शक्तीला थोडं प्रोत्साहन द्या. पोलिसांनाच ओलीस ठेवण्याची जी व्यवस्था आहे देशात आहे, जी आम्ही प्लॅकार्डवर म्हणून मुद्दाम लिहिलंय, ते थांबवलंच ना तरी या सगळ्या गुन्हेगारांना, बाकी सगळ्या समाजकंटकांना फार मोठी दहशत बसू शकेल. त्याच्या उलट होत आहे. आज सगळे सज्जन लोक घाबरून आहेत. आता आंदोलन केलं, त्या समाजकंटकांना इतक्या कार्यक्षमतेने पटापट सीसीटीव्ही लावून पकडतायत. त्या शाळेत सीसीटीव्ही नाहीयेत. म्हणजे तुम्ही दहशत कोणावर निर्माण करताय? जे आंदोलक आहेत त्यांच्या संतापाचा स्वाभाविक स्फोट झाला, त्यांच्यावर दहशत निर्माण करतायत. गुंडांवर नाही दहशत निर्माण करत. या बड्या बड्या राजकारण्यांच्या, अगदी मुख्यमंत्र्यांच्या नावाने बॅनर लागले ठाण्यात, बडे बडे गुंड त्या बॅनरवर दिसत आहेत. काय संदेश देताय तुम्ही तरुण वर्गाला? शरम नाही वाटत तुम्हाला? बड्या बड्या गुंडांसोबत तुमचे बॅनर लागतायत. तर ह्या ज्या पद्धतीचे राजकारण चाललंय या महाराष्ट्राच्या अत्यंत घातकी आहे. गुंडपुंडांचं हे सरकार आहे, गुंडपुंडांच्या आशीर्वादावर चाललंय आणि दहशत सामान्य जनतेवर बसवण्याचा उद्योग असेल तर तो मोडून काढला जाईल.
हे गुन्हे आज यांनी दाखल खुशाल करू देत. पुढच्या 3 महिन्यात सरकार 100% बदलेल. जनता झोपलेली नाही. जनतेच्या न्यायालयात निश्चितपणे शीघ्र गतीने आणि योग्य न्याय मिळेल आणि ह्यांना पायउतार व्हायला लागेल. या सगळ्यांना घरी बसवलं जाईल. त्यावेळेला आम्ही नवीन सरकारकडनं अपेक्षा करू. त्यांच्यावर आम्ही सज्जन शक्तीचा दबाव आणू आणि प्रथमच या सज्जनांसाठी जे आम्ही ठाणे शहर नेहमी म्हणतो, हे पूर्वी सारस्वतांचं होतं, आता रासवटांचं झालंय, ते पुन्हा ठाणे शहर आणि महाराष्ट्र किमान पक्षी एवढं तरी आपल्याला सुधारण्याची आपल्याला काहीतरी आशा बाळगते. सर, आपल्या बॅनरमध्ये एक दिसलाय का आपण जे खासगी शाळा बंद करा आणि दर्जेदार शाळा, याबद्दल आपलं काय म्हणणं? खाजगी शाळा या विद्यार्थी घडवण्यासाठी कमी चालतात, नफा कमवण्यासाठी जास्त चालतात. एकदा तुमचा उद्देश जर वाईट असेल ना, तुम्ही भांडवलशाही व्यवस्थेत या गोष्टी होत राहतात आणि म्हणून तुम्हाला ही व्यवस्था सुद्धा बदलली पाहिजे. अमेरिकेसारख्या, इंग्लंड सारख्या, फ्रान्स, जर्मनी, स्पेन जी नावं घ्याल या सगळ्या देशांमध्ये उत्तम दर्जाची पब्लिक स्कूल्स आहेत, सार्वजनिक शाळा. तिकडे कशाला जात आहे? दिल्ली पॅटर्न राबवा. अरविंद केजरीवालांच्या सरकारने तिकडे फार चांगली कामगिरी केली. त्या ज्यांनी केलं त्यालाच आज खोट्या गुन्ह्या खाली टाकलं. ही जी बीजेपीची संघाची मानसिकता आहे ना, ती अत्यंत खतरनाक आहे. ही समाजाला उद्ध्वस्त करणारी आहे, मूढभरांचं वर्चस्व निर्माण करणारी आहे आणि त्यांचं वाटेल ते धंदे चालवून देणारी आहे. आणि म्हणून या शाळा, खाजगी शाळा पहिल्या बंद करा, पब्लिक स्कूल चांगली ठेवा, दर्जेदार ठेवा, मग ती नफा प्रेरणा नाहीशी होईल आणि प्रथमच मूल्याधिष्ठित पिढी तयार होईल. मूल्य शिक्षण आता सक्तीचं कार्य झालं पाहिजे आणि जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत आम्ही सांगतोय की खाजगी शाळांमधलं एकूण एक जिथे लहान मुले शिकतात त्यांची आम्हाला धास्ती आहे. तुमचे ते भीक राहू द्या. आम्ही म्हणतोय, घोषणा देतोय की तुमच्या लाडक्या बहिणींना तुमची भीक नको, पण तुमचं बलात्कारी कुत्रा आवरा. तर जोपर्यंत ज्या शाळांमध्ये लहान मुली शिकतायत, मुली शिकतायत, तिथल्या सगळ्या कर्मचारी, शिक्षकांसकट हे सगळ्या महिलाच असल्या पाहिजेत. सीसीटीव्ही तुमचे इथे आंदोलकांना पकडण्यासाठी नका वापरू, सीसीटीव्ही तिथे लावा. हे पोलिसांना आणि इथूनच एकूणच व्यवस्थेला आमचं सांगणं आहे. आणि आंदोलकांवरले गुन्हे पहिले तत्काळ मागे घ्या. कोणी चुकून माकून दगडफेक केली असेल, कोणी समाजकंटक त्याच्यात असतील तर त्यांना वेगळं निवडून त्यांच्यावर जरूर गुन्हे दाखल करा. असे अनेक जण शिरतात आंदोलनात, आंदोलन बदनाम करण्यासाठी. पण जनसामान्यांचा स्वाभाविक झालाय. म्हणजे उच्च न्यायालय म्हणत असेल, आम्ही नाही म्हणत आहोत नुसते, आम्ही तर म्हणतोच आहोत, पण उच्च न्यायालय म्हणत असेल तर ते गंभीरपणे तुम्ही घेणार नाही का? एवढे मस्तवाल झालात तर तुमची मस्ती पुढच्या 3 महिन्यात उतरेल.